सुप्रभात मंडळी. मी आत्ता आलो आहे सातारा जिल्ह्यातील संगम माहुली या ठिकाणी. हे ठिकाण प्राचीन मंदिरं, निसर्ग यासाठी प्रसिद्ध आहे. इथे हा आहे तो कृष्णा आणि वेण्णा या नद्यांचा संगम. समोर जो दिसतोय तो इथे संगम होतो आणि नदीच्या ह्या भागाला संगम माहुली म्हणतात आणि नदीच्या या पुढच्या भागाला क्षेत्र माहुली म्हणतात. आणि हे ठिकाण दक्षिण काशी म्हणून पण प्रसिद्ध आहे. हे मागे मंदिर दिसतंय ते संगम माहुली मंदिर आहे. हे दिसतंय ते, आणि जे पुढं ते क्षेत्र माहुलीचं अजून एक मंदिर आहे, पण त्याला मला पुढच्या बाजूनी अजून एक वळसा मारून पुढे जायला लागेल. पण आज ह्या साईडचंच आपण मंदिरं बघू. आणि हा तो परिसर पूर्ण. इकडे पण काही छोटी मंदिरं दिसत आहेत आणि हे जे आहे हे संगम माहुलीचं मंदिर. छान मस्त बांधकाम, आणि हे मराठा काळातील बांधकाम आहे. 17व्या शतकातील साधारण. दीपमाळ, सुंदर बांधकाम, परिसर झाडीने नटलेला आहे. आणि ही जी समोर दिसतीये ही आहे छत्रपती थोरले शाहू महाराजांची समाधी. आता एक एक आपण पुढे जाऊन बघूयात काय काय आहे, कसं कसं आहे. हे बघा, ही आहे ती छत्रपती शाहू महाराजांची समाधी. मस्त असा परिसर दिसतोय. समोर छान नदी आणि ही समाधी. जसं मी मगाशी सांगितलं की हे मंदिर कृष्णा आणि वेण्णा या दोन नद्यांच्या संगमाशेजारी बांधलं आहे. पाण्याचा धोका ओळखून मंदिर उंच प्लॅटफॉर्मवर बांधलं आहे. मंदिरात जाण्यासाठी दगडी पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत, ज्याला आपण घाट असं म्हणतो. बेसॉल्ट या दगडातून या पायऱ्या करण्यात आल्या आहेत. वर आल्यावर छान सुबक आणि रेखीव अशा मंदिराचे दर्शन होते. पण मला प्री वेडिंग शूट करण्यासाठी आलेल्या अनेक जोडप्यांचे दर्शन झाले. ते आणि त्यांच्या लवाजम्याने मंदिर परिसर अगदी भरून गेला होता. यामुळे शांतता अशी नव्हती मंदिर परिसरात. असो, समोर उंच असा सुबकदार नंदी मंडप दिसतो. ती कलाकुसर बघून माझं मन अगदी तृप्त झालं. नंदी मंडपाच्या समोर मुख्य मंदिर आहे. तसं मला हे मंदिर छोटेखानी वाटलं, पण कळस, सभामंडपाचे खांब यावर तुम्हाला अत्यंत सुबक कलाकुसर दिसेल. कळसावर नागर शैलीचा प्रभाव दिसतो. नागर शैलीतील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे उंच वक्र असं शिखर असतं. शिखर वर जाताना निमुळत होत जातं आणि शिखरावर कलश असतो. मंदिराचे गर्भगृह चौकोनी असते. भिंतींवर सुंदर कोरीव काम असतं आणि त्यावर देवदेवता, नृत्य आणि दैनंदिन जीवनावर आधारित कोरीव काम आणि शिल्प असतात. आता शिखराची ही मागची बाजू बघा आणि त्यावर केलेली कलाकुसरही बघा. आधुनिक अशी कुठलीही साधनं नसून सुद्धा ही अशी कोरीव सममिती बघून आश्चर्य वाटतं की त्यावेळी हे सगळं कसं करत असतील. या अशा कलाकुसरीला मुजरा आणि त्याहूनही त्या कलाकारांना साष्टांग दंडवत घालावं असं वाटतं. आत्ताच्या साधन सामुग्रीने जर ह्याचे अंश कोन जर मोजले तर ते सगळं कसं ओळंब्यात तंतोतंत येईल. हॅट्स ऑफ त्या काळाआड दडलेल्या कलाकारांना.
मी ओम नमः शिवाय चे नामस्मरण करून मंदिरात प्रवेश केला. मंदिराचे सभामंडप अत्यंत सुंदर आहे, रेखीव आहे. मन अगदी प्रसन्न झालं. सभामंडप म्हणजे दगडी स्तंभांवर उभारलेला प्रशस्त हॉल. काळ्या बेसॉल्ट दगडात कोरलेले स्तंभ अत्यंत आकर्षक कोरीव काम केलेले आहेत. हे सगळं कोरीव काम करणं म्हणजे सहनशक्ती, चिकाटी, अथक परिश्रम यांची परीक्षाच असेल. समोर गणपती बाप्पाचे मोहक रूप मला दिसले. तिथेही मी गणपती बाप्पा मोरया असे नामस्मरण केले आणि पुढे आलो. मंदिराची रचना अशी आहे की चारी बाजूनी तुम्हाला उजेड आतमध्ये येईल. त्यामुळे काळोख आणि काळोख नाही आहेत, त्यामुळे अत्यंत प्रसन्न असं वाटतं. समोरच हा मस्त नंदी कोरलेला तुम्हाला दिसतो, त्याचंही दर्शन तुम्हाला घेता येतं. 1735 मध्ये श्रीपतराव पंत प्रतिनिधी यांनी हे मंदिर बांधलं. तारकाकृती असणाऱ्या मंदिराची गर्भगृह, अंतराळ आणि सभामंडप अशी रचना आहे. नंदी मंडपावर अष्टकोनी शिखर आहे, ते फार अप्रतिम दिसतं. मंदिराच्या उजवीकडील जी वास्तू दिसतीये तिथे भाविकांना राहायची सोय किंवा उत्सवाच्या वेळी स्वयंपाक करायची सोय अशासाठी म्हणून ती जागा बांधलेली आढळते. एकाच दगडातून कोरलेली ही भव्य दीपमाळ तुमचं लक्ष मात्र नक्कीच वेधून घेते. अतिशय सुबक अशी दीपमाळ आहे ही. एप्रिल महिन्याची सुरुवात आहे, त्यामुळे सूर्य हा त्रास देऊ लागला होता. सकाळचे 9 वाजलेले असून सुद्धा सूर्याची तिरीप ही जाणवत होती. आणि तसाही मी थोडा ह्या प्री वेडिंग ह्याला थोडासा वैतागलो होतो, कारण एक तर शांतता नव्हती, पण मंदिर अतिशय सुबक, सुंदर आणि देखणे आहे. मस्त असा मोठा घाट, ही समोर अशी दीपमाळ, नाजूक सुंदर रेखीव मंदिर, समोर विस्तीर्ण असा संगमाचा प्रदेश. पावसाळ्यात हा भाग अतिशय छान हिरवागार असेल. त्यामुळे पावसाळ्यात जर तुम्ही एखादी ही ट्रिप केली, एका दिवसात रादर अर्ध्या दिवसात तुम्हाला ही ट्रिप करता येईल. त्यामुळे अवश्य या संगम माहुली या दक्षिण काशी मंदिराला तुम्ही अवश्य भेट द्या. सचिन प्रदीप खरे.